Good morning, all of you. Today we are going to learn Unit 1st, Chapter number 4, Types of Sentences. 4.1 Assertive Sentences. आता सगळ्यात पहिल्यांदा बघा, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस म्हणजेच काय तर वाक्यांचे प्रकार जे तुम्ही 10वीपर्यंत मराठी ग्रामरमध्ये ॲज वेल ॲज इंग्लिश ग्रामरमध्ये पण शिकलाय. ओके, असर्टिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच काय तर विद्यार्थी वाक्य किंवा होकारार्थी वाक्य. लेट्स सी. अ डिक्लेरेटिव्ह ऑर असर्टिव्ह सेंटेन्स स्टेट्स अ फॅक्ट, ओपिनियन ऑर आयडिया. म्हणजेच काय तर डिक्लेरेटिव्ह म्हणजेच जे आपण घोषित करतो किंवा होकारार्थी असतं किंवा विद्यार्थी असतं अशा वाक्यांना आपण काय म्हणतो तर असर्टिव्ह सेंटेन्सेस. मग ते कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात तर फॅक्ट म्हणजे जे वस्तुस्थिती सांगतात किंवा आपलं मत मांडतात किंवा एखादी आयडिया किंवा कल्पना सुचवतात. मोस्ट सेंटेन्सेस आर डिक्लेरेटिव्ह. बऱ्यापैकी जे आपण डे टू डे लाईफमध्ये सेंटेन्सेस बोलतो ते कसे असतात तर हे असर्टिव्ह टाईप किंवा डिक्लेरेटिव्ह टाईपच असतात. अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स इज फॉलोड बाय अ पिरियड. सेंटेन्सेस विच स्टेट अ सिम्पल स्टेटमेंट आर नोन ॲज असर्टिव्ह. मग अशी मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं जे वाक्य अगदी साध्या सोप्या पद्धतीनं मांडलेलं असतं अशा पद्धतीच्या वाक्यांना असर्टिव्ह सेंटेन्सेस असं म्हणतात. किंवा डिक्लेरेटिव्ह किंवा स्टेटमेंट्स म्हणजेच काय तर विद्यार्थी प्रकारचे वाक्य. दे स्टेट, असर्ट ऑर डिक्लेअर समथिंग. म्हणजेच काय तर ते काहीतरी विधान करतात किंवा ते होकारार्थी असतं वाक्य, त्याचबरोबर ते काहीतरी घोषित करतात. असर्टिव्ह इज ॲन ॲडजेक्टिव्ह इन इंग्लिश. असर्टिव्ह हा शब्द काय आहे तर ॲडजेक्टिव्ह म्हणून किंवा विशेषण म्हणून इंग्रजीमध्ये वापरला जातो. द वर्ड डिस्क्राइब्स द स्टेट ऑफ अ पर्सन हू इज इन्क्लाइंड ऑर टेंड्स टू असर्ट हिमसेल्फ बोल्डली ऑर कॉन्फिडंटली. म्हणजेच काय तर विशेषण या शब्दाचा वापर किंवा ॲडजेक्टिव्हचा वापर आपण वाक्यामध्ये कशासाठी करतो तर विशेषण हा असा विकारी शब्द आहे जो कर्त्याचं वर्णन करतो. ओके, कर्त्यासाठी आलेल्या विकारी शब्दाला आपण काय म्हणतो तर विशेषण. म्हणजेच काय तर असर्टिव्ह हा शब्द काय करतो तर त्या वाक्यामध्ये असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या वस्तूला काय करत असतो तर डिस्क्राईब करतो. ॲन असर्टिव्ह पर्सन इज सेल्फ अश्युअर्ड अँड कॉन्फिडंट. ही मे ॲग्रेसिव्हली प्लेस हिज पॉईंट ऑफ व्ह्यू बिफोर समवन. Other synonyms associated with the word assertive are aggressive, emphatic, forceful, self-confident, self-assured, firm, forward, pushy, insistent, persistent, unrelenting, resolute and persevering. तर बघा याच्यामध्ये त्यांनी काय केले तर असर्टिव्ह टाईपचा व्यक्ती किंवा जो व्यक्ती विधान करतो तो कशा पद्धतीचा असतो किंवा त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची विशेषणं त्याला लागलेली आहेत बघा. तर मग ते कॉन्फिडंट असतो, त्याचबरोबर सेल्फ अश्युअर्ड असतो म्हणजे स्वतःविषयी खात्री असणारा असतो, त्याचबरोबर अग्रेसिव्ह थोडा रागीट, फोर्सफुल एखाद्या गोष्टीसाठी आग्रही असणारा, सेल्फ कॉन्फिडन्स स्वतःविषयी आत्मविश्वास असणारा. तर अशा पद्धतीने याच्यामध्ये काय केले तर त्यांनी आपल्याला एखाद्या व्यक्तीचं असर्टिव्ह टाईप काय केलेलं आहे तर विशेषणामार्फत आपल्याला त्यांनी एका व्यक्तीची माहिती करून दिलेली आहे. असर्टिव्हली इज द ॲडवर्ब फॉर्म ऑफ द वर्ड असर्टिव्ह अँड असर्टिव्हनेस इज इट्स नाउन फॉर्म. तर आता असर्टिव्हली हे काय आहे तर यामध्ये ॲडवर्ब आहे आणि त्याचबरोबर असर्टिव्हनेस हा काय आहे तर नाउन फॉर्म आपल्याला दिलेला आहे. एक्झाम्पल बघा, पॅरॉट इज अ ब्युटिफुल बर्ड. म्हणजे आता हे पहिलं जर तुम्ही एक्झाम्पल बघितलं की पॅरॉट इज अ ब्युटिफुल बर्ड तर याच्यामध्ये कशाबद्दल माहिती दिलेली बघा, ब्युटिफुल बर्ड. आपण तिसरा पार्ट बघूया या वाक्यातला, अ ब्युटिफुल. ओके, अ ब्युटिफुल बर्ड याचा अर्थ काय तर सुंदर पक्षी. मग सुंदर पक्षी म्हणजे त्या कुठला पक्षी तर कर्ता कोण आहे तर पॅरॉट. म्हणजेच काय तर पोपट हा एक सुंदर पक्षी आहे. अशा पद्धतीनं जर आपण विचार केला तर याच्यामध्ये बघा तुम्हाला कर्त्याचं काय केलेलं दिसते तर पुढं डिस्क्रिप्शन आलेलं दिसते. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघा, मोहन प्लॅन अ टूर. प्लॅन अ टूर म्हणजेच काय तर एक सहल आखली किंवा सहलीचे नियोजन केले कुणी तर मोहनने. द गंगा इज अ होली रिवर. देर इज स्पेलिंग मिस्टेक. द गंगा इज अ होली रिवर. आता बघा
कोण होली रिव्हर आहे तर द गंगा. म्हणजेच काय इथं कर्त्याचं काय केलेलं पुढं आपल्याला स्पष्टीकरण किंवा वर्णन केलेलं दिसून येतं. म्हणजे जो शब्द कर्त्याचं वर्णन करतो अशा विकारी शब्दाला आपण काय म्हणतो ॲडजेक्टिव्ह किंवा विशेषण. मग यामध्ये बघा ब्युटिफुल, प्लॅन, होली, फाईन, स्टार्टेड, ओन, टेम्पल सिटी, देन पनिश्ड, फादर, फ्री. ओके, तर अशा पद्धतीनं आपण यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विशेषण बघू शकतो. इंडिया बिकेम फ्री इन 1947. मग या सगळ्या प्रकारची वाक्य म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कॉम्प्लिकेशन नाही आहे किंवा ही सगळी वाक्य कशा पद्धतीची आहेत तर बघा होकारार्थी पद्धतीची. यातल्या कुठल्याही वाक्यामध्ये तुम्हाला नकार दिसून येणार नाही. मग यामध्ये आता शेवटचं वाक्य बघा किंवा लास्टचं एक्झाम्पल बघा. नो आय डू नॉट लाईक टू ईट फिश. ओके, तर हे जे वाक्य आहे ते काय केले तर याच्यामध्ये जरी आपल्याला नकारार्थी दिसत असलं तर त्याच्यामध्ये कर्त्यानं काय केले तर फोर्सफुली या गोष्टीला नकार दिलेला. मग मगाशी आपण बघितलं की कर्ता हा नेहमी कसा असतो याच्यामधला तर फर्म असतो आपल्या गोष्टींवरती. ओके, त्यामुळे इथं काय आहे तर या पद्धतीचं वाक्य आपल्याला दिलेलं आहे. नेक्स्ट बघा 4.2 इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. ॲन इम्पेरेटिव्ह सेंटेन्स गिव्ज अ कमांड ऑर अ रिक्वेस्ट. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय तर आज्ञार्थी वाक्य. म्हणजेच काय तर यामध्ये बऱ्याचदा काय केलेलं असतं तर आज्ञा दिलेल्या असतात. ओके, किंवा रिक्वेस्ट म्हणजेच विनंती केलेली असते. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस डू नॉट हॅव अ सब्जेक्ट ॲज यू इज द इम्प्लाइड सब्जेक्ट. आता बघा मगाशी आपण बघितलं की असर्टिव्ह सेंटेन्सेसमध्ये एक तुम्हाला स्वतःचा असा कर्ता दिलेला असतो. ओके, म्हणजे पहिलं जर एक्झाम्पल बघितलं तर पॅरॉट इज अ ब्युटिफुल बर्ड. तर याच्यामध्ये बघा पॅरॉट हा काय आहे तर या वाक्याचा कर्ता आहे. त्यानंतर मोहन असेल, द गंगा असेल, गांगुली असेल, माय फादर असेल. तर अशा पद्धतीची जे आहेत ते सगळे काय आहेत तर कर्ते आहेत. पण इम्पेरेटिव्ह किंवा आज्ञार्थी वाक्यामध्ये काय होतं तर बघा याला स्वतःचा कर्ता दिलेला नसतो. म्हणजेच बघा पुढं द इम्पेरेटिव्ह सेंटेन्स इज युजली फॉलोड बाय अ पिरियड. व्हेरी स्ट्रॉंग कमांड्स मे बी फॉलोड बाय ॲन एक्सक्लेमेशन पॉईंट. तर याच्यामध्ये काय केलं जातं तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात अशा आज्ञा दिल्या जातात किंवा विनंती केली जाते. ऑल ऑफ द एक्झाम्पल्स आर इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस आर रिक्वेस्ट, सजेशन्स, ॲडवाईस ऑर कमांड. मग याच्यामध्ये बघा फक्त आज्ञाच न देता कुठल्या कुठल्या प्रकारच्या शब्दांनी इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस तयार होतात बघा. तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस आर रिक्वेस्ट, सजेशन्स. रिक्वेस्ट म्हणजे विनंती, सजेशन्स म्हणजे सूचना देतात, त्याचबरोबर ॲडवाईस सल्ले देतात, ऑर कमेंट्स किंवा आज्ञा देतात. तर याच्यामध्ये बघा इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस ऑफन ॲपियर टू बी मिसिंग सब्जेक्ट्स अँड यूज अ वर्ब टू बिगिन द सेंटेन्स. तर याच्यामध्ये बघा नेहमी इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये काय होतं तर कर्ता हा कायम मिसिंग असतो किंवा कर्ता हा नसतोच त्या वाक्याला. तर आणि जी वाक्याची सुरुवात असते किंवा जी सेंटेन्स स्टार्ट होतं ते कशापासून होतं तर वर्बपासून. म्हणजेच काय तर वर्ब म्हणजेच काय तर क्रियापदापासून इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात होतं. हे लक्षात ठेवायचं आहे. नोटबुक असेल तर नोट डाऊन करून घ्या. इन फॅक्ट द सब्जेक्ट इज द पर्सन लिसनिंग ऑर द ऑडियन्स. ओके, मग आता या वाक्याचा कर्ता कोण असतो तर जो ऐकणार आहे. ओके, किंवा ऑडियन्स म्हणजे प्रेक्षकांमध्ये कोणी असेल. म्हणजे आता समजा एखादी कमांड दिली, एखादी रिक्वेस्ट केली तर त्याच्यामध्ये ती रिक्वेस्ट ज्याला केली जाते ओके किंवा ती विनंती ज्याला केली जाते ती कमांड किंवा ती आज्ञा ज्याला दिली जाते तो कोण असतो तर या वाक्याचा कर्ता असतो. in other words, if an imperative sentence is directed at you, then you are the subject of that sentence. म्हणजे बघा आता एखादं मग इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे जर डायरेक्ट तुम्हाला लागू होत असेल तर तुम्ही सुद्धा काय असता या वाक्याचे कर्ता असता. ओके, म्हणजे आता ज्यावेळी मी तुम्हाला कमांड देते की नोट डाऊन इट. ओके, म्हणजे मी ज्यावेळी तुम्हाला सांगत असते की हे तुमच्या वहीमध्ये नोंद करून घ्या त्यावेळी तुम्ही हे तुमच्या वहीमध्ये नोंद करून घ्या म्हणजे मी तुम्हाला कुणाला उद्देशून बोलते तर तुम्ही म्हणजे स्टुडंट्सना. ओके, तर तुम्ही काय असताय तर या म्हणजे मी तुम्हाला ऑर्डर करते म्हणजेच काय असतं तर तुम्ही या वाक्याचे कर्ता असता. आलं लक्षात.
Our opening example sentences are all written in a positive format, meaning that the verb is in the affirmative. मग हे जे वाक्य असतात किंवा इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसमधील कुठल्याही प्रकारचं वाक्य असेल तर ते कशा पद्धतीचं असतं, पॉझिटिव्ह फॉर्मॅटमध्ये असतं. नेक्स्ट पार्ट बघा. The affirmative encourages an action or directs that something happen. The following sentences are still imperative sentences, but they are negative instead, indicating that something should not happen or is not desired. तर बघा, the affirmative encourages an action or directs that something happen. मग अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस काय करतात तर किंवा अफर्मेटिव्ह म्हणजेच काय तर अशा गोष्टींकडं एनकरेज करतात की ज्या जिथे पुढं काहीतरी घडणार असतं. द फॉलोइंग सेंटेन्सेस आर स्टील इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस बट दे आर निगेटिव्ह इन्स्टेड, इंडिकेटिंग दॅट समथिंग शुड नॉट हॅपन ऑर इज नॉट डिझायर्ड. बघा, म्हणजेच हे घडायला नको आहे किंवा ही घडू देण्याची इच्छा नाही आहे. इन एक्झाम्पल, डोंट ईट माय स्ट्रॉबेरीज म्हणजेच माझ्या स्ट्रॉबेरीज खाऊ नका. डोंट वेट फॉर माय ॲन्सर माझ्या उत्तराची वाट बघू नका. डोंट टेक्स्ट मी मला कुठल्याही प्रकारचा टेक्स्ट मेसेज पाठवू नका. तर बघा, अ निगेटिव्ह कुड बी म्हणजेच मला टेक्स्ट करू नका. अ निगेटिव्ह कुड बी शॉर्टन इन टू द सिम्पल वन वर्ड स्टेटमेंट ऑफ डोंट. इमॅजिन फॉर इन्स्टन्स दिस कन्व्हर्सेशन. पर्सन ए, आय वॉन्ट टू गिव्ह यू सम स्ट्रॉबेरीज म्हणजेच काय तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय की म्हणजे कुठल्या पद्धतीचे याच्यामध्ये कशामुळे किंवा कुठल्या पद्धतीने याच्यामध्ये निगेटिव्ह टाईप सेंटेन्सेस आलेले आहेत बघा. आय वॉन्ट टू गिव्ह यू सम स्ट्रॉबेरीज. Then person B said, don't, I am allergic to them. An imperative sentence issues a request, gives a command or express a desire or wish. म्हणजेच काहीतरी इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये काय असतं तर तुम्हाला मगाशी सांगितलं विनंती, आज्ञा किंवा ते काय करतात तर आपली इच्छासुद्धा व्यक्त करतात. म्हणजेच काय, आता आपण एक्झाम्पल बघितलं ते पर्सन ए काय म्हणतो तर आय वॉन्ट टू गिव्ह यू सम स्ट्रॉबेरीज म्हणजे मला तुला काही स्ट्रॉबेरीज द्यायचे आहेत. पर्सन बी सेड, डोंट, आय एम अलर्जिक टू देम नको मला त्यांची काय आहे तर ॲलर्जी आहे. दे डिफर फ्रॉम सेंटेन्सेस दॅट मेक अ स्टेटमेंट, एक्सप्रेस स्ट्रॉंग फिलिंग ऑर आस्क अ क्वेश्चन. म्हणजेच काय तर हे कशा पद्धतीचे आहेत, इम्पेरेटिव्ह वाक्य आहेत ती कशा म्हणजे ह्या 3 वाक्यांपेक्षा वेगळ्या. 3 वाक्य म्हणजे कुठली, दॅट मेक अ स्टेटमेंट जे विधान करतात म्हणजेच डिक्लेरेटिव्ह वाक्य, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. देन एक्सप्रेस स्ट्रॉंग फिलिंग, म्हणजे जे अगदी उत्साहाने किंवा मोठ्या प्रमाणात आपल्या फिलिंग्स किंवा भावना व्यक्त करतात, दॅट आर एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. अँड ऑर आस्क अ क्वेश्चन, आणि जे प्रश्न विचारतात, जी वाक्य प्रश्न विचारतात म्हणजेच कुठले तर इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स अँड इंटरोगेटिव्ह सेंटेन्स या तिन्ही वाक्यांपेक्षा इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस काय असतात तर वेगळ्या प्रकारचे असतात. टिपिकली इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस आर शॉर्ट अँड सिम्पल बट दे कॅन बी लाँग, कंपाऊंड ऑर कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस ॲज वेल. म्हणजेच काय तर आता आपण मगाशी जसं बघितलं की असर्टिव्ह सेंटेन्सेस हे काय तर सिम्पल, सुटसुटीत आणि होकारार्थी असतात. तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेससुद्धा त्याच पद्धतीचे असतात. पण कधीकधी काय होतं तर ते कधीकधी मोठे असू शकतात, संयुक्त म्हणजेच अवघड, आणि संयुक्त म्हणजे जोडलेली, आणि कॉम्प्लेक्स म्हणजेच काय तर थोडी गोंधळ करणारी किंवा मोठ्या प्रमाणात काय म्हणू शकतो आपण तर आपला गोंधळ वाढवणारी अशा पद्धतीची सुद्धा ही वाक्य असतात. सम ऑफ द सिम्पलेस्ट सेंटेन्सेस इन द इंग्लिश लँग्वेज आर ॲक्च्युअली इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस कन्सिस्टिंग फॉर अ सिंगल वर्ब लाईक दिस. तर आता काय होतं बघा, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये अगदी छोट्या शब्दातून सुद्धा तुम्ही काय करू शकता, तुमच्या ऑर्डर असतील, तुमच्या कमांड असतील, तुमचे सजेशन असतील तर तुम्ही ते मांडू शकताय. फॉर एक्झाम्पल बघा, स्टॉप, थांबा, हे काय झाली ऑर्डर. म्हणजे ज्यावेळी मी तुम्हाला एखादी ऑर्डर देते किंवा ज्यावेळी एखादे टीचर आपल्या विद्यार्थ्यांना असतील किंवा एखादे पॅरेंट्स आपल्या मुलांना असतील तर स्टॉप म्हटल्यानंतर त्या एका शब्दातच आपल्याला समजून जाते की आपल्याला कुठली क्रिया करायची. ओके, देन गो, हरी. डिपेंडिंग ऑन द स्ट्रेंथ ऑफ इमोशन यू वॉन्ट टू कन्वे आयदर अ पिरियड
or exclamation mark punctuates imperative sentences. म्हणजेच काय तर बघा, तर या सगळ्या सजेशनवरती किंवा या सगळ्या गोष्टींवरती काय झालेले आहेत, तर अगदी छोट्याशा शब्दावरती सुद्धा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे तयार झालेलं आपल्याला दिसून येते. नेक्स्ट बघा 4.2.1 टाइप्स ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. नाव लेट्स सी द टाइप्स ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. तर याच्यामध्ये बघा इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसचे प्रकार पडलेले आपल्याला दिसून येतात. पहिल्या पार्टमध्ये किंवा पहिल्या टाईप ऑफ सेंटेन्सेसमध्ये अशा प्रकारचे प्रकार नव्हते किंवा त्याचे उपघटक नव्हते, पण या टाईपमध्ये आपल्याला त्याचे उपघटक दिसून येतात. बघा, ॲज मेन्शन्ड अबव, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस रिलाय इन्स्ट्रक्शन्स, रिलाय रिक्वेस्ट, रिलाय डिमांड्स, शेअर इन्व्हिटेशन्स, शेअर विशेस फॉर समवन. म्हणजेच काय तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस हे कशावर आधारित आहेत बघा, तर इन्स्ट्रक्शन्स असतील म्हणजे सूचना, रिक्वेस्ट विनंती, डिमांड्स मागणी, त्याचबरोबर इन्व्हिटेशन आमंत्रण, शेअर विशेस फॉर समवन, त्याचबरोबर एखाद्याला विश करणं किंवा एखाद्याला शुभेच्छा देणं. मग आता बघा, फर्स्ट ऑफ ऑल ए पॉईंट, शेअर अ रिक्वेस्ट ऑर विश. There are several types of imperative sentences that each work in different ways. Here are some imperative sentences that share polite request or wishes for someone. म्हणजेच बघा, तर याच्यामध्ये तर इथं बरीच आपल्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स किंवा आज्ञार्थी वाक्य असलेली दिसून येतात. तर त्यापैकी बघा, हिअर आर सम इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. मग इथं काय इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस किंवा आज्ञार्थी वाक्य दिलेले आहेत जे काय करतायत, तर पोलाईट रिक्वेस्ट म्हणजे अगदी नम्र विनंती किंवा विशेष फॉर समवन किंवा एखाद्याला शुभेच्छा देणं, अशा प्रकारची वाक्य आपल्याला दिलेली आहेत. फॉर एक्झाम्पल म्हणून तर बघा, हॅव फन ॲट द फेअर टू नाईट. म्हणजेच काय तर आजच्या जत्रेमध्ये मजा करा. ही काय तर एक छानशी किंवा छोटीशी एक शुभेच्छा दिलेली आहे. ईट लॉट्स ऑफ पॉपकॉर्न. म्हणजेच काय तर भरपूर पॉपकॉर्न खा. हॅव अ सेफ ट्रिप. तर याच्यामध्ये बघा, हॅव अ सेफ ट्रिप म्हणजे तुमचा जो प्रवास आहे तो कसा असू दे, तर सुरक्षित असू दे. म्हणजे या सगळ्या आपल्याला काय केलं, त्यांनी एक चांगल्या पद्धतीच्या म्हणजे अगदी सुटसुटीत वाक्यामध्ये शुभेच्छा दिलेल्या दिसून येतात. बी पॉईंट बघा, शेअर अँड इन्व्हिटेशन. हिअर आर सम इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस that extend an invitation to someone. Notice that they are not in the form of questions. तर आता बघा, याच्यामध्ये त्यांनी काय केलं, तर इथं काही छोटी वाक्य आहेत किंवा इथं काही 2-3 वाक्य आहेत ती काय आहेत, तर इन्व्हाइट करतायत एखाद्या व्यक्तीला. आणि त्यांनी इंटू ब्रॅकेटमध्ये काय इन्स्ट्रक्शन दिलेली बघा, नोटीस दॅट दे आर नॉट इन द फॉर्म ऑफ क्वेश्चन्स. आणि याचीही नोंद करून घ्या की ते कुठल्याही पद्धतीने प्रश्नार्थक वाक्यांमध्ये मोडत नाही आहेत. ओके, मग बघा, फॉर एक्झाम्पल, कम टू द फेअर विथ मी. म्हणजेच काय तर माझ्याबरोबर जत्रेला चला. प्लीज जॉईन अस फॉर डिनर. प्लीज जॉईन अस फॉर डिनर म्हणजे कृपया आम्हाला जेवणासाठी जॉईन करा. लेट्स गो टू द फेअर टुगेदर. चला आपण यात्रेला एकत्र जाऊयात. तर अशा पद्धतीनं काय आहेत, तर इथं इन्व्हाइट केलेले आहेत. ओके, कम टू द फेअर विथ मी म्हणजे माझ्याबरोबर जत्रेला चला म्हणजे मी त्यांना काय करतो आहे, तर समोरच्या व्यक्तींना इन्व्हाइट करतो आहे. प्लीज जॉईन अस फॉर डिनर म्हणजेच काय तर मी किंवा बोलणारा जो करताय तो काय करतो आहे, तर जेवणासाठी तिथं असलेल्या म्हणजे तो इमॅजिनेशन करून त्याच्याजवळ असलेल्या व्यक्तींना काय करतो, तर इन्व्हाइट करतो. बघा, सी, शेअर अ रिक्वेस्ट ऑर कमांड. हिअर आर सम इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस दॅट ईच शेअर अ रिक्वेस्ट ऑर कमांड. मग याच्यामध्ये पण बघा एक 4-5 वाक्य दिलेले आहेत जे रिक्वेस्ट किंवा म्हणजे विनंती करतात किंवा आज्ञा देतात. प्लीज डोंट गिव्ह द डॉग पॉपकॉर्न. म्हणजेच काय तर कृपया कुत्र्याला पॉपकॉर्न चारू नका. ही काय आहे, तर एक पोलाईट अशी रिक्वेस्ट आहे बघा. गो फाइंड द डॉग ॲट द फेअर. जा आणि कुत्र्याला जत्रेमध्ये शोधा. म्हणजेच काय, ही काय आहे, तर एक कमांड आहे किंवा ऑर्डर आहे. ईट युअर पॉपकॉर्न. तुमचे पॉपकॉर्न खा. म्हणजे ही सुद्धा काय आहे, तर एक कमांड आहे. त्याचबरोबर स्टॉप फीडिंग द डॉग. कुत्र्याला चारणं बंद करा. म्हणजेच काय, तर ही सुद्धा एक कमांड आहे. डी,
give instructions. Imperative sentences that give instructions are very common, like driving directions or a recipe. म्हणजेच काय तर गिव्ह इन्स्ट्रक्शन्स म्हणजे काय तर सूचना देणं. मग असे आपण सांगितले की त्या पद्धतीनं सूचना देतात किंवा कमांड करतात किंवा रिक्वेस्ट करतात. तर मग आता एक्झाम्पल बघा, प्रीहीट द ओव्हन. आता तुम्ही एखादा कुकरी शो किंवा रेसिपी शो बघितला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे बऱ्यापैकी अशा कमांडच म्हणजे ऑर्डरच दिलेल्या असतात. प्रीहीट ओव्हन म्हणजे आधी ओव्हन गरम करून ठेवा. रोल आउट युअर कुकी डव म्हणजेच काय तर तुमचा जो कुकीचा डो आहे तो काय करा तर रोल आउट करून घ्या. कट आउट द कुकीज विथ अ कुकी कटर अँड पुट देम ऑन अ बेकिंग शीट. म्हणजेच काय तर कुकी कटरनी तुमच्या कुकीज कट करून त्या बेकिंग शीट जी असते ओव्हनची त्याच्यावरती ठेवा. म्हणजे हे ठेवा, करा, घ्या अशा पद्धतीचे जे शब्द असतात ते काय असतात तर ऑर्डर दिलेले असते आपल्याला. ओके, आणि ते आपल्याला वी हॅव टू फॉलो इट. पुट देम इन द ओव्हन फॉर अबाउट 10 मिनिट्स. हे 10 मिनिटांसाठी ओव्हनमध्ये ठेवा. तर अशा पद्धतीनं इन्स्ट्रक्शन तुम्हाला आलेलं आहे की लक्षात की इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये रिक्वेस्ट कशा पद्धतीने केली जाते, इन्व्हाइट कसं केलं जातं, कमांड कशा दिल्या जातात, त्याचबरोबर इन्स्ट्रक्शन्स कशा दिल्या जातात. म्हणजे जर तुम्हाला एखादं वाक्य आहे ते इम्पेरेटिव्ह आहे किंवा असरेटिव्ह आहे हे जर ओळखायचं असेल तर ते वाक्य वाचून नीट समजून घेऊन मगच तुम्हाला काय करायला लागणार आहे तर यू हॅव टू गिव्ह टू आन्सर. ओके, some more examples. Do not enter, please be quiet in the library, let's eat, come with me, be nice, help me, go to your room now. आणि एक लक्षात घ्या की अगदी कमीत कमी शब्दामध्ये किंवा मे बी समटाईम एखाद्या शब्दामध्ये सुद्धा काय केलं जातं तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे मांडलं जातं. नेक्स्ट पार्ट बघा, स्टॉप, please be quiet, let me help you, go away, have fun, wait for me, pour me a glass of water, leave the package of the door, take me to the library, walk through this door and turn left at the next hallway, come over here, look at his specimen and tell me what you think, put that down now, tell the truth, the whole truth and nothing but the truth. तर ही जी सगळी वाक्य आहेत. मग आता याचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकताय किंवा मी तुम्हाला एक PDF सेंड करेन, त्याच्या थ्रू तुम्ही काय करू शकताय तर हे बुक्सचे जे पेजेस आहेत मी इमेजेस काढलेले आहेत त्यात तुम्ही काय करू शकताय तर वाचून नीट समजून घेऊ शकता. तर ही सगळी वाक्य काय आहेत किंवा हे सगळे सेंटेन्सेस काय आहेत तर इम्पेरेटिव्ह टाईप्सचे आहेत. हे सगळे नीट वाचून समजून घ्या म्हणजे तुम्हाला समजायला सोपं होईल की कशा पद्धतीचे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस असतात. ओके, नाव नेक्स्ट पार्ट बघा, 4.3 इंटेरोगेटिव्ह सेंटेन्सेस. आता पहिल्यांदा आपण काय बघितलं तर असरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच विद्यार्थी वाक्य, देन इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस आज्ञार्थी वाक्य. असर्टिव्ह सेंटेन्सेसमध्ये काय होतं तर असर्टिव्ह सेंटेन्सेसमध्ये आपण काय बघितलं तर होकारार्थी असतं ते वाक्य किंवा डिक्लेरेटिव्ह असतं. ओके, असर्टिव्ह असतं किंवा डिक्लेरेटिव्ह असतं. अशा प्रकारच्या वाक्यांना आपण काय म्हणतो तर असर्टिव्ह सेंटेन्सेस म्हणतो. आणि जी वाक्य कमांड करतात, सजेशन देतात किंवा एखादी रिक्वेस्ट करतात, इन्व्हाइट करतात, एखादं सजेशन देतात तर अशा पद्धतीच्या वाक्यांना आपण काय म्हणतो तर इम्पेरेटिव्ह वाक्य किंवा इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. Okay, and in our next lecture we will see third part or third point interrogative sentences. Okay, thank you.